तर मित्रांनो, मी निघालो आहे गावी आहे गोंधळ, जागरण गोंधळ. सो वसईवरून मी ही पहिल्यांदाच बांद्रा मडगाव ही जी नव्याने सुरू झालेली ट्रेन आहे ना, ती पहिल्यांदाच पकडली आहे. सो प्रवास सुरू होता आता सकाळी 8:15 वाजता. तर आता बघूया ही किती वाजता कणकवलीला पोचते. तर मित्रांनो, प्रवास करत करत ट्रेन येऊन पोचली आहे पनवेल स्थानकावर. वाजले आहेत सकाळचे 10. सो म्हणजे 2 तासाने ट्रेन आली आहे पनवेलला. तर आता बघूया अजून किती वेळ, म्हणजे वेळ आहे 6चा कणकवलीत पोचायचा. तर ती किती वाजता पोचते बघूया. गाडी आता आली आहे वैभववाडी स्थानकात आणि वाजले संध्याकाळचे 5:30 आणि थांबली आहे ते क्रॉसिंगला. सो 6चा टायमिंग आहे. आता बघूया 15 मिनटात काय अर्ध्या तासात पोचते का कणकवलीला. कारण या गाडीचं म्हणजे बघता स्पीड वगैरे व्यवस्थित होता रत्नागिरीपर्यंत. रत्नागिरीत ती बिफोर टाईम म्हणजे अर्धा तास अगोदर आली होती. पण इथे आता रत्नागिरीच्या पुढे मग एकदमच सगळ्यांना साईड देत राहिली. फायनली संध्याकाळी 7 वाजता मी पोचलो कणकवलीला. तर चला. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आणि तुम्ही पाहिलातच की शॉर्ट्स जे आपण मी आता टाकले होते याच्या आधी, तर त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की मी आता आलो आहे गावी. तर
गावी याचे कारण म्हणजे आता आहे आमच्या गावचा देवीचा उत्सव म्हणजेच गोंधळ, जागरण गोंधळ आहे. सो त्यानिमित्त मी आलो आहे. तर आता तुम्हाला काही दिवस गावातले व्हिडिओ पाहता येतील. तर व्हिडिओ पहा आणि एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला. आज आलो आहे मी आचऱ्याच्या बाजारात. गावी आल्यानंतर आपण राहणार तर घरात खाण्यापिण्यासाठी काही वस्तू भराव्या लागतात. तर त्यासाठी आलो आहे इथे आचऱ्याच्या बाजारात भाजी वगैरे घ्यायला. मिरच्याही आल्या आहेत बघा. मसाल्याची तयारी आतापासूनच करून ठेवली. तर मे महिन्यात पण म्हणजे मे महिन्यात तर खूप गर्दी असते. तर आता कसं आपलं पटापट होऊन जाईल. अडीचशे. पस्तीस. मी ग्लास तुमचे जाते. वांगी पण गार. बटाटा 30. भाजी ताजी ताजी. ये भाजी वगैरे खरेदी झाली तर थोडा नाश्ता करून घेतो. भाजी कशी? बटाटे 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. गायकडे वाटे गायकडे वाटे गायकडे वाटे गायकडे वाटे. मेथी कोथिंबीर गोबी फ्लावर 20 रुपये. 1 किलो 20. 1 किलो 20.
30ला 2 मेथी कोथिंबीर 30ला 2. मिरचे कसे? 200. वेगवेगळा भाव आहे काय? हे 200. 250 वाली. ही 200. ती 350. ती मागे आहे ती कसली? ही लवंगी आहे 300 वाली. 300 वाली लवंगी. हे 250 ना की 200? 250. 250. तर ही आहे ती मीडियम तिखट. तिखटवाली कुठची आहे तर? ती आहे ती जास्त तिखट. आणि ही आहे बेडगी मिरची म्हणजे मळमळीत. मळमळीत म्हणजे दोन्ही मिक्स. तिखट ही तिखट आहे. कलर ही झणझणीत आहे. चवी पण चांगली आणि तिखट लागतं. ओके ठीक आहे. तुम्हाला नॉर्मल तिखट आहे ना. आणि ही फक्त कलरसाठी. कलरसाठी तुम्हाला तिखट आहे ना जास्त, चवीसाठी तिखट आहे ना साधी. ह्यातली द्या 2 किलो. तिखटमधली द्या जरा 2 किलो. तिखट मधली जाई बोलले ते. हां. एक मिनिट गरज करून. तर मित्रांनो ही जी मागे दिसते ही वाली ही आहे लवंगी मिरची. खूप तिखट असते. तर मिरची खरेदी झालेली आहे. आता मस्तपैकी त्याचा मसाला करायचा. सो चलो इकडे बाईक इकडे आहेत. बाईकच्या दिशेने जाऊया. मिरची खरेदी हा आजच्या बाजाराचा आमचा महत्त्वाचा विषय होता. तर मिरची भेटलेली आहे. सो आता आपण निघूया घरच्या वाटेला. कारण आता 4-5 उन्हं ही मिरची आपल्याला सुकवायला हवी आणि त्यानंतर ती मसाला गिरणीवर मसाल्यासाठी जायला हवी. मच्छगल्ली नव्हता का? पिशवी बघ नव्हता का? ही पिशवी. तर आपण त्या बाजारातनं आता मिरच्या आणल्या त्या सुकत घालूया पटापट. बाजारातनं आणलेल्या मिरच्या सुकत घालूया. काय घाल आहे? वांडर नाही ती. वांडर कसले खातात मिरची? कडक ऊन पडला. तीन चार उन्हं अशी लावली ना एकदम कुरकुरीत होईल मिरची आणि मग त्याचा मसालाही एकदम असा उत्तम तयार होईल. मित्रांनो मिरच्या वगैरे सुकत घालून झाल्या आहेत. तर आता आलो आहे जरा इथे देवळात. देऊळ म्हणजे हे आमचं लहानपणी आम्ही इथे मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे यायचो तर इथे त्या देवळात खेळायचो. आमचं विरंगुळ्याचं ठिकाण म्हणजे देवाच्या सानिध्यात आम्ही इथे आमचं बालपण घालवलं आणि आजही इथे आलो की इथेच बसतो. वर असा थंडगार वारा या दिशेने येतो तर मजा येते. आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतात या अशा ठिकाणी आल्यावर. सो आता मी इथे जरा वेळ बसतो, थंडगार हवा खातो. तर हे आहे आपल्या कोकणातलं म्हणजेच जे मी आता तुम्हाला सांगितलं ते मंदिर. हा आहे सभामंडप. त्यानंतर हा इकडे वरती दुसरा सभामंडप आणि समोर आहे आतमध्ये देवाची मूर्ती. पूर्ण लाकडी बांधकाम आहे बघा वरती सगळं. हे खांब सुद्धा
जसं जुनं आहे ते अजूनही असं टिकून राहिलेलं आहे. ते पूर्वीचं बांधकाम एवढं असं मजबूत होतं की आज त्याला कितीतरी वर्ष झाली असतील या देवळाला. हा फोटो कधी दिला बघा, 1971च्या काळातला फोटो आहे. अजूनही मंदिरात तसाच शाबूत ठेवलेला आहे. आम्ही लहान असल्यापासून आता फोटो बघतोय, तर हे आताचे काही लेटेस्ट आहेत. पूर्वी या इथे सप्त्याचे असे जुने फोटो लावलेले असायचे, ते आता काळानुसार खराब होत गेले आणि मग ते आता बदलले. सो हे आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या गोदरचं दरवाजा आणि त्याच्यावरती हे केलेलं लाकडी काम. हां काय देऊ तुला घेऊ आले. सो तर आपण आतमध्ये बघूया देवार. तर इथे आहे, तर मित्रांनो इथे आतमध्ये आहे देवाच्या मूर्त्या आणि लिंग. आहे अशा प्रकारचा गाभारा. जो इथे बांबू दिसतोय कपडे वाळत घालण्यासाठी ठेवला होता, त्याची ही बासरी जी तयार केली आहे बघा. बासरी बनवणारा बघा, तो भुंगा होता, तो पळाला तो बघा तिकडे आहे बघा. बासऱ्या बनवल्या त्याच्या. तर मित्रांनो हे आहे तांबा म्हणजे कोकम याचं झाड, आणि याला आताशी फुलं येत आहेत ही बघा. तर आता आहे जानेवारीचा महिना चालू, म्हणजे एप्रिलपर्यंत याला फळं येतील. फळं म्हणजे तयार होतील मे महिन्यापर्यंत. तर दुपारी थोडं झोपलो आणि मग आता झाली आहे संध्याकाळ, आणि आता आमचा एक वेगळा प्लॅन आहे, तो तुम्हाला आता थोड्याच वेळात कळेल. तर नमस्कार मंडळी, आता रात्री आम्ही चाललो आहोत मासे पकडण्यासाठी. तो माशांची तयारी वगैरे सगळे केलेली आहे. इथे आम्ही नेट वगैरे घेतलेलं आहे. तर मंडळी आम्ही मासे पकडण्यासाठी सगळे चाललो आहोत. इकडे टीम सज्ज आहे. पाणी नाही आणलं. दिशेने नदीच्या दिशेने हळूहळू वाटचाल करत पुढे पुढे जात आहोत. नदीच्या दिशेने कुछ करणे. जाळ माझ्या हातात दिलेलं आहे. अडका असं धर. बघा काय तर आमच्या टीममधला एक सज्ज होतो आहे पाण्यात उतरण्यासाठी. आम्ही 3 नेट आणले होते, त्यातलं पहिला नेट इथे आता आम्ही लावणार आहोत. हा जो बदनाचा आवाज येतोय बघा, तर हे पलीकडच्या गावात कुठेतरी पूजा वगैरे आहे, तिकडे भजनाचं रेकॉर्डिंग लावलं आहे.
म्हणून सांगतो तुमका याच नाही आपलं आता तुझी भीती वाटतं म्हणून सांगतो मी उडाच कशात पण बॅटरी अशीच पाडतलो पद्धतशीर सोडा क्रॉस जातो खतम होईल ना किती लावला असा थोडा अजून आकडे जा हा क्रॉस जातो म्हणून सांगतो कारण पुरताला नाही तर झाला असा थोडासा रावला झाला एक मिनिट थांबा या अशा प्रकारचे जे नेट असतात ना ते जर नदीमध्ये आपण लावतो त्यावेळेस त्याची खूप काळजी घ्यावी लागते कारण ते गुंततात आणि एकदा गुंतले की मग ते सोडवताना नाकी नऊ येतात सो असं आहे तर आमच्या त्या मित्राने नदीच्या पात्रात नेट लावून आलेला आहे सो आता बघूया या नेटमध्ये आपल्याला किती मासे मिळतील तर आता काढणार नाही तर ते 1 तासाने काढणार आहोत तर आता आपण पुढे जाऊ दुसरा नेट लावायला थोडे दिवस सांग आता झोप नसतेली वरती मशिनरी घेऊन लागले निकला काठी आणि तर या ठिकाणी आता आम्ही दुसरं नेटही लावलेलं आहे सो हे सुद्धा 1 तासाने आम्ही काढणार आहोत आणि आता आम्ही तिसरं जे आणलं आहे ते असं मोठं नेट नसून एक हँड फिशिंग करण्यासाठी एक छोटंसं असं रिंगमध्ये नेट शिवलेलं असतं तर ते आणलेलं आहे त्याला स्थानिक भाषेत आक्या म्हणतात हे लोक सो ते आता आम्ही आणलं आहे सो आता त्याने आता आम्ही मासे पकडणार आहोत सो चला काय मासे गावतले मासे गावले ना 5,000 ह्या धरलं
कधी 10 किलोची होती सगळी माझं. काय कधी पण पावसा हल्ली 2 दिवस झाले. 2 रविवारी गेले. काय आहे आज? आता पहिल्यांदा मारलं. हा, हा. मध्ये आज गेला आंधळ झालो आता. पिशवी आणू बोलली गेला त्याकडे मारता. अरे भेरे ह्या बघ अवघ्या दिनांच्या नाता. अशा प्रकारे पहिला कॅच झालेला आहे. भवानी झाली. काय भवानी काय भेटली या खवळ्याचा परता व्याजदार. तिने बॅटरीचा प्रकाशानं उलटो पट्टा हम्म. जा बनव सकती. दाखव खवळ्याची बोलत पुढे पुढे तया काय करत सगळे धर तुला काय. हे मासे आमटे भारी. तसा दिसता नाही रंगाला. तसं नाही गावाचे ही नाही ती तुझी. तू बॅटरी बंद कर मग एकाच मारून दे. सारखं त्या तर मंडळी तुम्ही पाहिलात की कशा प्रकारे या हँड नेटने आक्याने मासे पकडले जातात. तर मगाशी 2 नेट लावून आम्हाला लगभग म्हणजे एक तास 1-1.5 तास झालेला आहे. सो आता आपण त्या नेटवरती किती मासे आपल्याला मिळाले आहेत, काय लागले आहे त्या नेटमध्ये ते पण पाहूया. सो चल आपण. तर मित्रांनो जो आपण दुसरा नेट लावला होता त्याच्यामध्ये आम्हाला हा एक मोठा मासा मिळाला आहे. त्याला स्थानिक भाषेत गुंजला म्हणतात, म्हणजे आपल्या गुंजलो भोईट त्या प्रकारचा हा मासा आहे. बाकी त्या नेटमध्ये काहीच नाही मिळालं. सो आता जो मेन पहिला नेट लावला होता तिकडे आपण जाऊ. वन पीस बिग पीस जवळजवळ 10 किलो वजनाचा आहे हा. काय आहे तो, कसलो मासा तो? खवळो तो. खवळो ना. हे मंगळ्या खवळे बिवळे काय शेता करतो. खवळो जात रे तो. खवळो तो. हो काय मंडळी, इकडे जो पाण्यात उतरलेला मित्र आहे तो म्हणतो हा चेर मासा आहे. तर आम्ही इकडे जे काठावर उभे होतो तर आम्ही म्हणतोय तो खवळा मासा आहे. तर हा नक्की कुठला मासा आहे तो जरा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. डोक्या फोडते का? डोक्या फोड किंवा अजून काय फोड, मला तो नाही. तो अजून एक मोठा मासा त्या पहिल्या नेटमध्ये आम्हाला लागलेला आहे. त्याला ठिगूर असे म्हणतात स्थानिक भाषेत. तर आपल्या प्रमाण भाषेत त्याला काय म्हणतात तर शेंगटी. शेंगटी म्हणजे आपल्या मुंबईमध्ये त्याला मंगूर मच्छी असं म्हणतात. मारत नाही ते. शेंगटेचा प्रकार होतो, बुळबुळीत असतो एकदम. पाय देव ठिगूर
थांब तरी ते रांडेचा मन शांत होऊन द्यायचं. मेल्या मारला तो नर तो मारल्यावर को जाबो कसो उडू आता दर नीट मारल्यावर को जे करायची मारलाची रेसिपी. तर मंडळी फायनली आमची फिशिंग झालेली आहे. तुम्ही पाहिलात की आम्ही कशा प्रकारे मासे पकडले आणि फायनल कॅचमध्ये आम्हाला 2 मोठे मासे मिळाले. सो आता आम्ही चाललो घरी. घरी गेल्यावर मी तुम्हाला मासे साफ करताना दाखवेत. सो चला. सो अरे तरचो नाही तो काय ठिगूर ठिगूर म्हणतात ते का. बाबू तर मित्रांनो हे ते 2 मासे आहेत जे आम्हाला शेवटच्या नेटमध्ये म्हणजे जी पहिली नेट लावली होती त्यात आम्हाला हे मिळाले. सो त्याचबरोबर जे हाताने आम्ही मासे पकडले त्यातही आम्हाला काही छोटे मोठे मासे मिळाले. ते दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो असा होता आजचा दिवस. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. सो परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.